नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पेपरमधील वनक्षेत्र मराठवाड्यातील जो जंगलयुक्त भाग आहे त्या जंगलयुक्त भागाचा आपल्याला या ठिकाणी आज अभ्यास करत आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण या मराठवाड्यातील जे काही यामध्ये ज्या आपण बघितलं की मागच्या लेक्चरमध्ये आपण या मराठवाड्यामध्ये जे जंगलयुक्त भाग आहे तर त्या जंगलयुक्त भागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अभ्यास करताना आपण या ठिकाणी हे जे भुवन वेबसाईट आहे या भुवन वेबसाईटमधून आपण 2005 आणि 6 या दरम्यान जे काही जंगलयुक्त भाग आहे या मराठवाड्यातील त्याचा आपण मागच्या वेळेस पूर्णतः माहिती घेतली होती. त्यामध्ये आपण यामध्ये एक चार्टद्वारे आपण माहिती घेतली की संभाजीनगरमध्ये 2005-6 ला टोटल एरिया संभाजीनगरचा, त्यानंतर हे जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, एकूण हा जो काही एरिया आहे 64,663 या एरियापैकी 2005-6 ला टोटल हा जो जंगलाखाली क्षेत्र जे होतं ते होतं 2675.51. तर हे आपण एरिया कुठून घेतला तर आपल्याला लक्षात येते की आपण जेव्हा गुगलवरती भुवन वेबसाईट ही आपण या ठिकाणी टाईप करायची आहे आणि भुवन वेबसाईटमधून आपल्याला कोणत्या एरियामध्ये या ठिकाणी थीमॅटिकलमध्ये आपण गेलो होतो आणि या थीमॅटिकलमधून आपल्याला 2005-6 ला चा डेटा आपल्याला हा जो डेटा आहे हा पूर्ण डेटा आपल्याला मिळाला होता. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण ह्या 2005-6 आणि त्याच्यानंतर 10 वर्षानंतर 2015 आणि 16 ला कशा प्रकारे या मराठवाड्यामध्ये जंगलयुक्त भागामध्ये कोणत्या प्रकारचा बदल झाला या संबंधीची माहिती आपण बघणार आहोत. तर ही माहिती बघताना आपल्याला परत या भुवन वेबसाईटवर जायचं आहे आणि हा जो डेटा हा आपला डेटा कलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी आपण बघू शकता लँड यूज लँड कव्हर 2015-16 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो अभ्यास क्षेत्र आहे ते अभ्यास क्षेत्र महाराष्ट्रातले स्टेट पाहिजे तर त्या महाराष्ट्रामधले, त्यानंतर व्ह्यू आणि आपल्याला जो जिल्हा पाहिजे त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. झूम टू डिस्ट्रिक्ट यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो अभ्यास क्षेत्रातील औरंगाबाद हा जिल्हा आहे महत्त्वपूर्ण, तर हा औरंगाबाद जिल्हा. तर या ठिकाणी जे 15-16 आपण बघू शकता हा जो पूर्ण ग्रीन कलर आहे ह्या ग्रीन कलरमध्ये, तर हा जो कलर दिसतो या ग्रीन कलरमध्ये आपल्याला हे जंगलयुक्त भाग असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे किती आहे या संबंधित आपल्याला अभ्यास जर करायचा असेल, माहिती जर घ्यायची असेल तर स्टॅटिस्टिक या पॉईंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पूर्णतः आपण बघू शकता या ठिकाणी 805.68 हे एरिया स्क्वेअर किलोमीटर मिळेल आणि हे आहे 319.34. हा पानझड म्हणजे जे वनस्पती आपला पूर्ण भारतामध्ये मान्सून पर्जन्यावरती हे आपण अवलंबून असतो मॅक्झिमम. आणि आपले जे वनस्पती आहे जे जंगलयुक्त भाग आहे हा मॅक्झिमम मराठवाड्यातला असो की महाराष्ट्रातला असो हा पानझड आहे. पानझडमध्ये कमीत कमी आपले जानेवारी फेब्रुवारी नंतर मार्चमध्ये यामध्ये बरेच वनस्पती आपले पानं जे आहे झाडांची पानं हे गाडून टाकतात, गळतात आणि नवीन पालवी फुटते, त्याला पानझड किंवा जंगल म्हणतो. आणि हे जे आहे फॉरेस्ट, तर यामध्ये आपल्याला हा 319 आहे. हे खुरटेक या गवताळ काटेरी वनस्पती याचं प्रमाण या ठिकाणी एरिया दाखवलेला आहे
319.34. तर या सगळ्या वनस्पती आणि या ठिकाणी हे दोन्ही प्रकारच्या वनस्पती या ग्रीन याने दाखवलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण हा पूर्ण पॉईंट घेतलेला आहे. बघू शकता छत्रपती संभाजीनगर 2015-16ला 605.68 एवढा म्हणजे टोटल जो आहे 925.02 आणि मागच्या 2015-16च्या याने विचार केला तर या ठिकाणी 2.48 याप्रमाणे ही वाढ झालेली आहे. स्क्वेअर किलोमीटरमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण जर बघितलं जालन्यामध्ये हे या ठिकाणी थोडे मायनस झालेला भाग दिसतो. एकूण जो 2005-6च्या तुलनेनं 10 वर्षांनी या ठिकाणी मायनस म्हणजे क्षेत्र जे आहे जंगलाखालचं ते कमी झालेलं दिसते. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा परभणीमध्ये सुद्धा क्षेत्र जे आहे हे कमी झालेलं आपल्याला दिसून येते आणि इतर भागामध्ये हे क्षेत्र बऱ्याच ठिकाणी बीड असेल या ठिकाणी बीडचा थोडासा डेटा आपल्याला थोडे या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाचा दिसून येत आहे. त्यानंतर या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली दिसून येते हिंगोली, लातूर आणि नांदेडमध्ये सुद्धा या ठिकाणी हेक्टरमध्ये एरिया जो आहे हा 84.92 हेक्टर एरिया जो आहे हा जंगलाखाली भाग जो आहे वाढलेला आपल्याला दिसून येते. यामध्ये बराच जो भाग आहे हा इरिगेशन एरियामुळे वाढल्यामुळे सुद्धा या ठिकाणी प्लॅन्टेशन जे आहे तर हे जंगलाचा भाग जो आहे कमी जास्त झालेला आपल्याला दिसून येते. तर आपण 2015मध्ये 15 आणि 16मध्ये या प्रकारे हा जो डेटा आहे तर एकूण हा जे बदल जो आहे हा बदल आपल्याला झालेला दिसून येते. यामध्ये फक्त जालना आणि परभणी हे दोन क्षेत्र जे आहे हे मॅक्झिमम मायनस झालेलं आपल्याला दिसून येते. थोड्याफार प्रमाणात मायनस झालेला आपल्याला दिसून येते आणि 2000 टोटलच्या दृष्टीने जर विचार केला तर एकूण मराठवाड्यातील जे क्षेत्र आहे यामध्ये 2675.51 एवढं होतं. तर या ठिकाणी आपल्याला बघून येऊ शकता यामध्ये कमी जास्त बदल झालेला आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण आपल्या जो मराठवाडा ह्या मराठवाड्याच्या मराठवाड्यामधील जे काही 2015-16 आणि 2005-6 या दरम्यानचा वनाखाली क्षेत्राचा अभ्यास आपण या ठिकाणी या भुवन या वेबसाईटच्या मार्फत आपण करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला जर आणखीन काही अभ्यास करायचा असेल या वनस्पतीच्या संबंधित तर यामध्ये जिल्हा आर्थिक आणि सामाजिक समालोचन याचा आधार घेऊन सुद्धा आपण कोणत्या वर्षी कोणत्या प्रकारचं वनाखाली क्षेत्र जंगलयुक्त कॅपळीत जमीन किती होती याची सुद्धा माहिती आपण घेऊ शकतो आणि त्या आधारावर सुद्धा या मराठवाड्यातील टाईप्स ऑफ फॉरेस्ट आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण प्रकार आणि वितरण या संबंधित आपण माहिती होऊ शकतो. तर मित्रांनो हे या ठिकाणी आज आपण 2015 आणि 16 या संबंधीचा स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे तो भुवन मार्फत घेऊन आपण या मराठवाड्यातील वनक्षेत्र कशा प्रकारे याची माहिती आपण घेतलेली आहे. तसेच आपल्याला जर या ठिकाणी पुढच्या म्हणजे 2000 फेस हे जे आहे या ठिकाणी सुद्धा आपण लँड यूज लँड कव्हर जर 10K यावरती क्लिक केलं आणि आपल्याला जर लँड यूज लँड कव्हर जर आपल्याला पुढचा सुद्धा बघायचा असेल म्हणजे करंट इयरचा सुद्धा तो सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. आपल्या सिलेक्ट डिस्ट्रिक्ट यामध्ये आपण यामध्ये आपण 17-18च्या दरम्यानचा जो आहे हा सुद्धा डेटा आपण या ठिकाणी हा बघू शकता. याला वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटचा आपण क्लिक करून QGIS मध्ये याला घेऊन आपण हा या आधारावरती माहिती आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता की 18 ते 23 या दरम्यानचा जर डेटा आपल्याला घ्यायचा असेल तर याचे सुद्धा आपण माहिती घेऊ शकतो. परंतु यासाठी आपल्याला या ठिकाणी आपली वेबसाईट आपले हे जे आहे लॉग इन ID आपल्याला तयार करावं लागते आणि त्यानंतर ते बरीच प्रक्रिया आहे जी प्रक्रियाद्वारे आपल्याला ती माहिती मिळू शकते. तर त्याकरता आपल्याला लॉग इन तयार करणे त्यानंतर ID झाल्यानंतर त्या जी भुवन वेबसाईट आहे या वेबसाईटवर त्यांना आपण मेसेज पाठवून आपल्याला कोणत्या स्वरूपाचा डेटा पाहिजे
या ठिकाणी डेटाच्या संबंधित सुद्धा माहिती आपल्याला करावी लागते. या ठिकाणी आपल्याला वेबसाईट ID वगैरे तयार करून त्यानंतर पूर्ण डेटा मिळतो. परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त 15 पर्यंतचा डेटा हा अवेलेबल आहे. 2005-06, 2011-12 आणि 2015-16 हा डेटा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या आधारावरती आपण आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील वनक्षेत्रासंबंधित माहिती बघू शकतो. पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन या संबंधित माहिती बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.